नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव चाकण महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावरून वाहन चालवणं अवघड झालं असतानाच आता पायी चालणाऱ्यांना सुद्धा अपघाताला सामोरे जावं लागत असल्याची बाब समोर आली आहे. बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30च्या सुमारास तळेगाव चाकण महामार्गावर भाजी मंडई समोर झालेल्या अपघातात रस्ता ओलांडणाऱ्या सुमारे 30 ते 35 वर्षे वयाच्या अनोळखी इसमास टाटा कंपनी टेम्पो क्रमांक MH04 EB 3364 या वाहनाने धडक दिली. टेम्पोचा चालक अब्दुल कादिर सरदार पटेल वय वर्ष 58 याच्या निष्काळजीपणामुळे अज्ञात इसमाला आपला जीव गमवावा लागला आहे. तळेगाव ते माळवाडी या एवढ्या पट्ट्यात या रस्त्यालगत अनेक शाळा, महाविद्यालय, भाजी मंडई, फिश मार्केट, शॉपिंग कॉम्प्लेक्स असल्याने स्थानिक नागरिकांची वर्दळ खूप जास्त असते. शाळा महाविद्यालय भरण्या व सुटण्याच्या वेळी हजारो विद्यार्थी, पालक, महिला वर्ग या रस्त्याचा वापर करतात व त्यातच रस्त्याच्या कडेने असलेले अतिक्रमण यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या समस्यांचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.